नमस्कार मित्रांनो, होम वाइब्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोकण स्टाईल पापलेट फ्राय किंवा ज्याला आपण पॉम्फ्रेट म्हणतो। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी हॉटेलसारखी चव मिळणारी आहे। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज मी घेतला आहे अर्धा किलो पापलेट। याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे 1 लिंबाचा रस, हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम मी इथे पापलेट स्वच्छ धुवून घेतला आहे। आता त्यामध्ये 1 लिंबाचा रस, हळद, लाल तिखट, आलं लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मसाला पापलेटला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावून घेऊया। आता हे पापलेट 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवू, म्हणजे मसाल्यांची चव छान मुरेल आणि पापलेट फ्राय केल्यानंतर अप्रतिम टेस्ट येईल। मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटीशी विनंती आहे, अशाच सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपी पाहण्यासाठी होम वाइब्स चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आमच्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आता पुढची प्रक्रिया पाहूया। कोटिंगसाठी एक प्लेटमध्ये मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, तिखट आणि थोडंसं मीठ घालून हे सगळं छान एकत्र करून घेऊया। तर आता पापलेट मॅरिनेट करून 1 तास झालेला आहे। आता मॅरिनेट केलेला पापलेट या मिश्रणात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कोट करून घेऊ। यामुळे फ्राय केल्यावर पापलेटला सुंदर कुरकुरीत अशी लेयर येईल। आता पॅनमध्ये साधारण 2 चमचे तेल घालून त्यामध्ये कोट केलेला पापलेट सावकाश ठेवून घेऊया। मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेऊयात। अतिशय छान सुगंध येतोय आणि पापलेट खूप सुंदर रंगावर आलं आहे। तर मित्रांनो, आपला गरमागरम कुरकुरीत पापलेट फ्राय तयार आहे। हा पापलेट फ्राय तुम्ही चपाती, भाकरी, भात किंवा सोलकढी सोबत नक्की ट्राय करा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा आणि अजून होम वाइब्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत आणि होम वाइब्स सोबत जोडलेले रहा। धन्यवाद।